सुरुवातीच्या काळामध्ये विनायकराव बुचकुटेंनी हा लढा सुरू केला, त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला. या शेतकऱ्यांचा हा महत्वाचा प्रश्न आहे, हे शेतकरी जगले पाहिजेत. या शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे म्हणून सगळे एकत्र आले. पण हे आंदोलन चाललं होतं ते गांधीजींच्या मार्गाने चालू होतं, अहिंसक मार्गाने. टिळकांचा मृत्यू झाला 1920 मध्ये आणि गांधीजींचा उदय झाला 1920 मध्ये. हे शेतकऱ्यांच्या मनातलं जे आंदोलन आहे ते प्रत्यक्ष दिसतंय. शिवाय त्यांना असं वाटतंय की आत्ता आपल्याला न्याय मिळणार नाही, 100 वर्षामध्ये न्याय मिळाला नाही तो आत्ता मिळणार नाही. त्यामुळं आत्ता हा लढा हिंसक बनण्याच्या वाटेवर दिसतो आहे असं चित्र या भागामध्ये फिरल्यानंतर दिसतं. आम्हाला या दळिंद्र्या मुलकामध्ये आणून बसवल्या तर आमची जी जमीन होती रे वाडावडलाची तिची कंपनीने घेतली आणि तेच गव्हर्नमेंटचं धरण असतं तर आम्हाला धरणगार रस्त्याचं दाखलं भेटलं असतं. प्रायव्हेट धरणाने काय केलं, आमचं वाटोळं केलंय. टाटा घरं बांधून देत नाही, मात्र जाळण्यासाठी स्मशान मात्र बांधून देतं. हे मात्र की इथली माणसं फक्त जळावी, फक्त जळावी. हा उद्रेक आहे 100 वर्ष होत असलेल्या अन्यायाविरुद्ध. हा लढा आहे भांडवलशाही विरुद्ध. हा संघर्ष आहे आपलं सर्वस्व लुटलेल्या धरणाविरुद्ध.